कुठे चालली? विचारला कोणता आहे? आपला देऊळबंद. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि नुकताच प्रदर्शित झालेला देऊळ बंद 2 हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असतानाच शिर्डीमध्ये मात्र एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम पाहायला मिळाला. शिर्डीतील प्रसिद्ध उद्योजक तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रसाद लोढा आणि त्यांच्या मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत साई आश्रय अनाथाश्रमातील चिमुकली मुले आणि आजी आजोबा अशा तब्बल 220 जणांना हा चित्रपट मोफत दाखविण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या अनोख्या उपक्रमासाठी प्रसाद लोढा यांच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला अवघ्या 2 दिवसात शिर्डीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीनं तिकिटाची रक्कम जमा करून या अनाथ मुलांच्या आनंदाला हातभार लावला. आज साई आश्रय अनाथाश्रम येथे या खास चित्रपट सफरीचा शानदार शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अरविंद अप्पा कोते, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक नितीन उत्तम कोते, नगरसेवक नितीन पाराजी कोते, अमितदादा शेळके आणि गणेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करत बस रवाना करत या सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी लोणी येथील नाथगंगा चित्रपटगृहाकडे रवाना करण्यात आलं. कोणताही सहारा नसलेल्या चिमुकल्या अनाथ मुलांच्या आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर थेट चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. लोणी येथील चित्रपटगृहात अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात या सर्वांनी देऊळ बंद 2 चित्रपटाचा आनंद लुटलाय. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आणि मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रसाद लोढा आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या या संवेदनशील व कौतुकास्पद सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे शिर्डीकरांच्या दातृत्वाची आणि सामाजिक जाणीवेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. आज खऱ्या अर्थानं आपल्या शिर्डीतील युवा उद्योजक आमचे मित्र प्रसाद राजेंद्र लोढा यांच्या वतीने साई आश्रय अनाथालयातील जवळजवळ 200 ह्या ठिकाणी ज्येष्ठ युवक, महिला भगिनी आणि मुली यांना देऊळबंद 2 हा पिक्चर या ठिकाणी त्यांच्या वतीने व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने दाखवण्यात येत आहे. खरं तर शिर्डीकर म्हणून त्यांचं आम्ही सर्वजण नगरसेवक, नगर परिषदच्या वतीने, त्याचप्रमाणे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक कार्याचं भान ठेवून ह्या लोकांना कधीही कोणी आपण बघितलं तर पिक्चरला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, पण आज आपण साईबाबांच्या ह्या पुण्यभूमीत असल्या कारणाने बरेच साई भक्त येतात किंवा आपल्याकडे एक चांगली प्रथा सुरू झाली की वाढदिवस असला तर अनाथ आश्रममध्ये आपण येऊन साजरा करतो, त्यांना मिष्टान्न भोजन या ठिकाणी देतो. पण त्यांना पिक्चर दाखवण्या इथपर्यंत कधी त्यांचं आणि हे लोक ह्या जे काही आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये याच्यापासून ते वंचित असतात. तर हा आनंद त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी आज या ठिकाणी प्रसाद लोढा यांनी एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं कौतुक करतो व त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओम साईराम. आज आमचे मित्र प्रसादजी लोढा हे युवक मित्र यांनी आज नवीन संकल्प केला होता की आज जो नवीन चित्रपट आला आहे स्वामी समर्थ महाराजांवरती देऊळ बंद 2 हा चित्रपट बघण्यासाठी स्वतः न जाता, स्वतः कुटुंबासोबत न जाता त्यांनी आपल्या शिर्डी शहरातील साई आश्रय जे अनाथ मुलांचा जे आश्रम आहे त्या मुलांना हा चित्रपट दाखवला पाहिजे अशी संकल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि त्यांनी सर्व आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर केलं. आणि अशा समाजकार्यासाठी शिर्डीकर सुद्धा उत्सुक असतात. प्रसादने जी हाक दिली की आपल्याला या मुलांना पिक्चर दाखवायचा आहे, त्यानिमित्ताने सर्व मित्रांनी देखील त्याला मदत केली आणि हे कार्य करत असताना आज तो जवळजवळ 222 लहान मुलांना जे अनाथ आहेत अशा मुलांना हा चित्रपट बघण्यासाठी लोणी येथे स्वतःच्या गाड्या करून 3 बस या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या आत्ताच या ठिकाणी रवाना होऊन स्वतः नारळ फोडण्यात आलं. खरं तर प्रसादचं कौतुक केलं पाहिजे की आपण पिक्चर स्वतः बघतो, जे आपले मुलं आहेत त्यांना कुटुंबासोबत बघता येतं, परंतु जे अनाथ आश्रमचे मुलं आहेत याच्यापासून वंचित राहतात त्यांना पण एंटरटेनमेंटची गरज असते. या मुलांना पण बाहेरचं जग कळलं पाहिजे, पिक्चर कळलं पाहिजे. हा धार्मिक पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे, असे रिव्ह्यू आहे त्याच्या. तर प्रसादने हे कार्य केलं त्याबद्दल मी त्याचं खरंच कौतुक करतो. आणि असेच कार्य शिर्डी शहरामध्ये आपण काही उत्सव आपल्याला जर साजरा करायचा असेल, वाढदिवस असतील, कोणाची ॲनिव्हर्सरी असतील किंवा एक समाजकार्याला आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, या हेतून या आपल्या शिर्डी शहरात जे अनाथ आश्रम आहे, वृद्ध आश्रम आहे, अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे आणि जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश या निमित्ताने जातो असं मला वाटतं. साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये हे कार्य प्रसाद आणि सर्व मित्रपरिवार करत आहेत.
यासाठी आमचं पण त्याला सहकार्य असतं. आपण सगळे मिळून या साईबाबांच्या नगरीमध्ये कार्य करत राहू अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.